वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. 9-10 वर्षापूर्वी एक अप्रतिम अल्बम करायची संधी मिळाली आणि विषय होता सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय, ज्यांच्याबद्दल अभिमान वाटावं, प्राऊड फील व्हावं अशी जी काही थोडी माणसं आहेत त्यामध्ये सावरकरांचा खूप वरचा नंबर आहे. तर हा प्रोजेक्ट करायला मिळाला तो आमचा संगीतकार मित्र हार्मोनियम वादक आनंद जोशीमुळे. 9 गाणी त्यांनी केली होती संगीतबद्ध आणि त्या संपूर्ण प्रोजेक्टचं संगीत संयोजन मी केलं. अनेक गाणी त्याच्यामध्ये होती जी पूर्वी ऐकलेली होती पण वेगळ्याच आली. अनंताच्या चाणी थोड्या वेगळ्या, म्हणजे ज्याच्यामध्ये अनादि मी अनंत मी किंवा आम्ही सकल हिंदू बंधू बंधू शतजन्म शोधताना अशी अनेक गाणी होती. आणि त्यातलं जे आज मी गाणं घेणार आहे तो सागरा प्राण तळमळला. हे गाणं तुम्हाला नंतर ऐकवणारच आहे, जे गायलं प्रसिद्ध गायक ओंकार दादरकरनी. पण त्या संदर्भात आमचा मित्र श्रीकृष्ण सावंत बोलतोय, ऐकूया. नमस्कार, मी श्रीकृष्ण सावंत, विधी वॉइस स्टुडिओचा ध्वनिमुद्रक. गेली अनेक वर्ष या स्टुडिओमध्ये मी कार्यरत आहे आणि आज तुमच्यासमोर येण्याचं कारण एक वेगळंच आहे. ते म्हणजे साधारण 9 ते 10 वर्षापूर्वी मी एक अल्बम रेकॉर्ड केला होता आणि त्याचा विषय होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते, राजकारणी होते, समाजसुधारक होते, लेखक होते आणि तसेच ते कवी होते. त्यांची अनेक गाणी प्रचलित आहेत आणि हा सावरकर माझा आदराचा विषय आहे, अभिमानाचा विषय आहे. त्यांचा अल्बम रेकॉर्ड करण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य. प्रसिद्ध संगीतकार अनंत जोशी यांनी 9 गीतांचा अल्बम माझ्याकडे केला होता आणि त्याचं संगीत संयोजन केलं होतं प्रसिद्ध संगीत संयोजक श्रीयुत आप्पा वडवकर यांनी. आप्पांबद्दल काय बोलू, आप्पा एवढे माझ्याकडे काम करताना हसत खेळत काम करतात, त्यामुळे दिवस एवढा छान जातो आणि काम करताना फार मजा येते. त्यांचे म्युझिशियन सगळे उच्च दर्जाचे असतात आणि त्यामुळे त्या गीताला एवढं रंग चढतो की तुम्ही हे प्रत्यक्ष गीत ऐकल्यावरच कळेल. या अल्बममध्ये एक गाणं आहे सागरा प्राण तळमळला. अनेक संगीतकारांनी याला चाली लावल्या आहेत, पण अनंत जोशी यांची चाल वेगळीच आहे आणि ती छान वाटते. आप्पांनी या गाण्याला एवढा उत्तम रीतीने साज दिला आहे की सुरुवातीला वादळाचा इफेक्ट आहे, नंतर वायब्रोफोनचे तरंग आहेत, विजू तांबे यांची बासरी, कोरसचं अमीन, यामुळे गाणं एवढं खुल्लं आहे की ते ऐकताना फार मजा येते. तुम्ही ते गाणं प्रत्यक्ष ऐका आणि आप्पांसोबत काम करताना फार एवढी मजा येते ना. एकदम हसत खेळत उत्तम पद्धतीने ते समजावून सांगतात आणि सर्व म्युझिशियन त्यांचा आदर करतात. दिवस एकदम छान जातो. हा अल्बम रेकॉर्ड करण्याची मला संधी मिळाली तर मी प्रसिद्ध संगीतकार अनंत जोशी आणि आप्पा यांना खूप खूप धन्यवाद देतो. आप्पांचं चॅनल आहे आप्पांच्या गप्पा, हे तुम्ही आवर्जून पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि त्यांच्या चॅनलला प्रचंड यश मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. सावरकरांनी हे जे गाणं आहे सागरा, ते समुद्राच्या किनारी बसून, ब्रायटनच्या किनारी बसून लिहिलं आणि त्यामुळे मग त्या समुद्रावर बसल्यावर तो समुद्राच्या लाटांचा आवाज आहे तो इफेक्ट आम्ही वापरला. मग वायब्रोफोन वापरला, जो क्रोमॅटिक स्टाईलने वाजवला आमच्या ज्ञानेश देवने. अप्रतिम वायब्रोफोन वाजवलं ह्याच्यामध्ये त्यांनी. विजू तांबेचं बासरी, हे विजूच्या वाजवण्यामध्ये ना एक डेप्थ आहे, इमोशन आहे, एक्सप्रेशन आहे, सुरेलपणा तर आहेच
आणि जे त्यांनी वाजवलं ना तुम्ही नक्की ऐका, छान वाजवलं त्यांनी. आणि मग इथे कोरस मला वापरायचा होता, पण असा विचार केला की सावरकर एकटेच बसलेत त्या किनारी, तर मग आपण शब्द नको घेऊया. मग कोरसला मी ते हमिंग दिलं, जसा हृदयातला जो हुंकार असतो तो एक फील यावा म्हणून हमिंग दिलं. आणि गाण्याबरोबर जी एक वेगळी सुरावट जाते ना, ज्याला ऑब्लिगोटो म्हणतात, ते पण मी हमिंगमध्ये घेतलं आणि एक माझ्या परीने त्याचा इफेक्ट साधण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर हे गाणं मी तुम्हाला ऐकवणार आता ओंकारच्या आवाजामध्ये. तुम्हाला नक्की आवडेल. तर एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला मातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू तै जननी हृद विरह शंकित ही झाले परी तुवा वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन त्वरितया परदाणीन विश्वसलो या तव वचनीनि जगदनुभव योगे बनुनी तव अधिक शक्त उद्धरणीनि येईन त्वरे कथून सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला शुकपंजरीवा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी भूवीर कसा सतत साहूया पुढती दश दिशात मोमय होती गुणसुमने मी वेचियली या भावे कीर्तीने सुगंधा घ्यावे जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्ये
वृक्ष वत्सल तारे, नवकुसुमयुता त्या सुलतारे, तो बाल गुलाब हिया तारे, फुलबाग मला हाय पारखा झाला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी, तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरीवनीचा, भुलविणे व्यर्थ हे आतारे, बहु जीवलग गमते चित्तारे, तुझ सरितपते जी सरितारे, तद्विरहाची शपथ घालितो तुझला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. या फेनमिशे हससी निर्दया कैसा, का वचन भंगीसी ऐसा, त्वत्स्वामित्वा सांप्रतजी मिरवीते, भिवनिका आंग्ल भूमीते, मन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी, मज विवासना ते नेशी, तरी आंग्ल भूमी भयभीतारे, अबलान माझी मातारे, कथिल है अगस्तिस आतारे, जो आचमनी एक पली तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला,